गुड मॉर्निंग. आजच्या दिवसाची सुरुवात गरम पाण्यापासूनच झालेली आहे. सर्वात आधी मी इथे गरम पाणी घेतलं आणि आज मला बनवायची होती सोयाबीनची भाजी. त्यासाठी मी इथे सोयाबीन गरम पाण्यामध्ये मीठ टाकून जरा वेळ भिजू घातले होते आणि पुढे उभे राहूनच तिथेच मी गरम पाणी घेतलं, कारण की आज माझ्याकडे फारसा वेळ नव्हता. पटापट मला टिफिन बनवायचा होता. बाबूही माझ्या पाठीच उठला होता आणि त्याचंच मग मध्ये मध्ये हे ते चालत असतं, त्यामुळे मला पटापट आवरायचं होतं. मग त्याच्याकडे लक्ष देत देत माझे कामही चालू होते. पाणी घेऊन पटकन पीठ मळून ठेवलं, जरा वेळ भिजत घातलं आणि पुढची तयारी केली. त्यानंतर पुढे लगेचच कांदा आणि खोबरं, सोयाबीनच्या भाजीसाठी लागणारा मसाला हा मी तयार करून घेतला. ते झालं त्यानंतर लगेचच चहाही ठेवून दिला. त्यानंतर पुढे लगेचच मसाला मिक्सरमधून काढून घेतला बारीक आणि भाजीची तयारी. त्यासाठी सर्वात आधी मी असे सोयाबीनचे हे क्यूब्स तेलामध्ये भाजून घेत असते. त्याने ते खूप छान लागतात आणि चवीलाही चविष्ट लागतात. आणि हे सोयाबीनचे क्यूब्स मिस्टरांनाही खूप आवडतात, त्यामुळे मी त्यांनाही डब्यामध्ये एक्स्ट्रा देऊन टाकत असते. तर त्यानंतर लगेचच पुढे भाजीला फोडणी देऊन गेली छान. वेळेतच असा माझा डबाही तयार होता. आजचा मेनू बघा. डब्याचा मेनू सोयाबीनची भाजी, चिवडा, चपाती, क्यूब्स आणि शेंगदाण्याची चटणी. आणि गरमी वाढल्यापासनं रात्रीचं तेल लावणं मला काही जमत नाही, कारण की खूप जास्तच गरम व्हायला लागतं. इकडे तेल गरम करून ठेवलं आणि थंड होईपर्यंत म्हटलं किचन साफ करून घ्यावं. मग किचनही साफ करून घेतलं. तोपर्यंत तेलही थंड झालं, मग लावून घेतलं. तसं तर मी कायमच रात्रीचंच ओव्हरनाईट तेल डोक्याला लावून ठेवत असते, पण या गरमीमुळे मला ते शक्यच होत नाही, कारण की खूप गरम होतं. आणि या गरमीमुळे रात्रीची मीही कधी कधी उठते, मध्येच उठून बसते. मग त्यामुळे मी विचार केला की सकाळचंच आंघोळ केल्यावर जरा वेळ आपण तेल लावून ठेवू, 1-2 तास, म्हणजे तेलही लावून होईल आणि कामही उरकून होतील. त्यानंतर असं छान तेल लावून घेतलं, थोडीशी मालिशही करून घेतली हलक्या हाताने आणि लगेचच बाबूची आंघोळ घालून घेतली. बाबूही उठलेला होता त्यावेळेमध्ये. आणि मी कधीच केसांना सकाळचं तेल लावत नाही, कायम मी ओव्हरनाईट तेल लावत असते, म्हणजे केसही छान भिजतात. पण हे मी पहिल्यांदाच ट्राय केलं आहे आणि बघूया आता रिझल्ट काय मिळतो आहे ते. माझ्या मते ओव्हरनाईट तेल जेव्हा आपण लावतो तेच बेटर असतं, कारण की ते छान स्काल्पला पण मुरसतं रात्रभरामध्ये आणि रिलॅक्स फील होतं. त्यानंतर पुढे माझ्या बाबूची आंघोळ झाली आणि इकडे बघा. पार्टी में हम नाना करेंगे. चला आता म्हटलं आपणही केस धुवून घ्यावे. त्यासाठी आधीच मी इथे विचारून घेते आणि सी नो हेअरफॉल असं केलेले हेअरफॉल होत नाही. तर मैत्रिणींनो, तुम्हीसुद्धा कधीही नाईटला असो किंवा डेला तुम्ही जर तेल लावलेलं असेल तर केस धुण्याच्या आधी ते विंचरून काढा आणि मग केस धुवा. ह्याच्यानं काय होतं की अजिबात हेअरफॉल होत नाही, आधी पण आणि नंतर पण. ह्याच ट्रिकसाठी मला फॉलो करा. तर या सगळ्या हेल्दी टिप्स मी फॉलो करते, म्हणून तुम्हालाही करायला सांगते. अशा पद्धतीने माझी आंघोळ आवरली. चला तर मग पुन्हा भेटूया. आवडल्यास लाईक करा.